नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष एमपीएससी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण इतिहासावर काय महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शेतकऱ्यांचा सुद्धा ग्रंथ कोणी लिहा? महात्मा ज्योतिराव फुले. 1883 मध्ये महात्मा फुले यांनी ग्रंथ लिहिला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 24 सप्टेंबर 1873. पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वश्रेष्ठ जगतपती त्याला नको बाधित हे त्याचे ब्रीदवाक्य होते. स्त्री पुरुष हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. 1882 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित आला. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते? तर केसरी वृत्तपत्राचे ते पहिले संस्थापक होते. नंतर त्यांनी मतभेदामुळे सुद्धा ते वृत्तपत्र सुरू केले. द हायकास्ट हिंदू हे पुस्तक कोणी लिहिले? पंडिता रमाबाई. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी 1858च्या कायद्यानुसार लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय देखील बनला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी दिली? लोकमान्य टिळकांनी. ही घोषणा टिळकांनी बेळगाव येथील होम रूल लीगच्या बैठकीत दिली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले? मुंबई गोकुळ संस्कृत महाविद्यालय. 28 डिसेंबर 1885 रोजी हे अधिवेशन भरले. त्याचे अध्यक्ष हेमचंद्र बॅनर्जी होते. बंगालची फाळणी कोणत्या वरिष्ठांनी केली? लॉर्ड कर्झन. 1905 मध्ये प्रशासकीय सोयीच्या कारणाने बंगालची फाळणी करण्यात आली. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटले जाते? रोल टॅक्स कायदा. 1919च्या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले? येळणच्या. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात ठेवले. तिथेच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणत्या जिल्ह्यातून प्रतिसरकार स्थापन केले? सातारा. 1942च्या जलजाव चळवळीच्या दरम्यान सातारचे प्रतिसरकार स्थापन झाले. पुणे करार कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगात हा करार झाला, ज्यामध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा ठेवण्यात आल्या. पुढे बघा. परमहंस सभेची स्थापना कोठे आणि कशी झाली? परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 मध्ये मुंबई येथे झाली. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सभा स्थापन केली. ही गुप्त संस्था होती, जिचे उद्देश जातीभेद नष्ट करणे होते. पूर्णवेळ पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका यांचा मोठा पुढाकार होता. डिस्ट्रेस क्लास मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईत अस्पृश्यतेच्या उद्धारासाठी स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केले. त्यांनी महाड येथील 14 दलित सत्याग्रहाच्या विषयांचे पुरस्कार करण्यास मनुस्मृतीच्या ग्रंथाचे दहन करण्यात आले. शारदा सदन ही संस्था कोणासाठी होती? विधवा स्त्रियांसाठी. पंडिता रमाबाईंनी 1889 मध्ये मुंबईत आणि नंतर पुण्यात विधवांच्या शिक्षण व निवासासाठी ही संस्था सुरू केली. अभिनव या संघटनेचे पूर्वीचे नाव काय होते? मित्रमेळा. सावरकर बंधूंनी 1899 मध्ये मित्रमेळा स्थापन केली, जिचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव या क्रांतिकारी संघटनेत झाले. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्राहक कोण? आचार्य विनोबा भावे. 1940 मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोळ. टिळकांच्या जहाल विचारामुळे हे कार्यामुळे ब्रिटिश लेखक चिरोळ यांनी त्यांना ही पदवी दिली. 1857च्या उठावात सातत्याचे नेतृत्व कोणी केले? रंगो बापूजी गुप्ते. छत्रपती प्रतापसिंहचे वकील म्हणून त्यांनी इंग्लंडला लढा दिला होता. शिवाजी उत्सव ची सुरुवात कोण केली? 1895 मध्ये लोकात राष्ट्रीयत्वाची भावना जगण्यासाठी. 1893 मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव आणि 1895 मध्ये शिवजयंती सुरू केली. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? 6 जानेवारी 1832. कोणत्या दिवशी सुरू केले? तर 6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत हे वृत्तपत्र सुरू केले. या दिवशी स्मृती म्हणून 6 जानेवारीला महाराष्ट्रात पत्रिका दिन म्हणून साजरा केला जातो. प्रार्थना समाजाचे ब्रीदवाक्य काय? उपासना हेच देवाचे खरे दर्शन. 31 मार्च 1867 रोजी मुंबईत आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी समाजाची स्थापना केली. एके शब्दाला वृक्ष ठेवत होसे. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकवादी या टोपणनावाने ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख. त्यांनी प्रभाकर या साप्ताहिक शतपत्रे लिहिली.
त्यामुळे त्यातून त्यांना समाजातील अनिष्ट रूढी परंपरावर टीका केल्या त्यांनी. रत्नागिरी हिंदू सभा कोणत्या प्रेरणेतून स्थापन झाली? समर्थ विनायक दामोदर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी पतितपावन मंदिर बांधले आणि अस्पृश्यता निवारणाचे मोठे कार्य केले. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1920 मध्ये. हे पाक्षिक पहिल्या पानावर तुकाराम महाराजांचे अभंग छापले जात असे. शाहू महाराजांनी या पाक्षिकासाठी आर्थिक मदत केली होती. पुणे विद्यापीठाचे नामकरण कोणत्या समाजसुधारकाच्या नावाने करण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले. त्यांनी स्त्री शिक्षणातील योगदानाची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? पुणे येथे 1884 मध्ये. टिळक, आगरकर, चिपळूणकर आणि ना. म. जोशी यांनी मिळून ही संस्था स्थापन केली, ज्याद्वारे फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले. भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. 1848 रोजी महात्मा फुले पुण्यातील विडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथे त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केले? अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेला. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणाऱ्या लोकांच्या कार्याला सन्मान म्हणून त्यांनी पुस्तक अर्पण केले. बघा प्रश्न. कोल्हापूरचा राजा कोणाला म्हटले आहे? शाहू महाराज. त्यांना आरक्षणाचे जनक मानले जाते. त्यांनी विधवा वसतिगृह आणि प्राथमिक शिक्षण संस्थेची आणि